चला तर मंडळी, आज छान आपण कढी पकोडा बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथं थोडंसं दही फेटून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। तर आपल्याला त्यासाठी थोडासा आधी कढीसाठी मसाला वाटून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण इथं हिरवी मिरची घेणार आहोत। इथे मी 2 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत। ही खूप तिखट मिरची आहे, त्यामुळे मी फक्त 2च मिरची घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण इथं एक आल्याचा तुकडा घालणार आहोत। त्यानंतर आपण थोड्याशा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत। थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। ही मी धुवून घेतलेली कोथिंबीर आहे आणि हे आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्यात मी थोडंसं पाणी घालून नंतर मी बारीक केलेलं आहे। तर आता आपण फोडणीसाठी थोडीशी मोहरी घालूया। त्यानंतर थोडंसं जिरंही घालूया। त्याचबरोबर आपण त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालूया। ते थोडंसं आपल्याला परतून घेऊन त्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते आपण घालून घेऊया। आपण वाटणमध्ये हिरवी मिरची घातली होती, त्यामुळे आपल्याला तिला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान परतल्यावरती बघा खोबऱ्याचंही थोडंसं तेल छान सुटतं, त्यामुळे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। मी दही घट्ट होतं त्यामुळे बेसन घातलेलं नाही। जर दही पातळ असेल किंवा ताक असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं बेसन मिक्स करू शकता, पण दही घट्ट असल्यामुळे मी बेसन काही मिक्स केलेलं नाही। हे आपल्याला थोडंसं परतून घेतलं। की त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया। त्यात आपल्याला थोडंसं मीठही घालायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता। मी इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। हळद ही आपल्याला थोडीशी मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे, नाहीतर हळद कच्ची कच्ची लागते। ते आपल्याला छान थोडंसं भाजून घ्यायचं आहे। जेव्हा घरी भाजीला काही नसेल तेव्हा हा छान ऑप्शन असतो आपल्याला कढी पकोडा, कारण आपण तो भातासोबत किंवा चपातीसोबत दोन्ही सोबत खूप छान लागतो। तर आता इथं आपला मसाला भाजलेला आहे, तर त्यामध्ये आपण ते दही फेटून घेतलं होतं ते घालून घेऊया छान। कढी आपल्याला सतत हलवत राहायची आहे, नाहीतर ती फुटते आणि पाणी आणि त्यातलं दही वेगळं होतं आणि आपली कढी पूर्ण खराब होते। त्यासाठी आपल्याला सतत त्याला हलवत राहायचं आहे। आत्ता ही कढी थोडीशी पातळच ठेवलेली आहे मी, कारण त्यामध्ये आपण जेव्हा पकोडे घालतो तेव्हा त्याला थोडासा दाटसरपणा येतो आणि कढी छान घट्ट होते। कढी गरम असताना आपल्याला झाकून ठेवायची नाही। तर आता आपण इथं पकोडा करणार आहोत, त्यासाठी मी इथं बारीक कांदा चिरून घेणार आहे। आपण गोल भजी करणार आहोत, त्यासाठी आपल्याला असाच बारीक कांदा चिरायचा आहे। उभा कांदा चिरला की उभे भजी होतात, त्यासाठी आपल्याला बारीक कांदा चिरायचा आहे। आता त्या कांद्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहे। त्याचबरोबर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठही घालायचं आहे। इथे मी थोडासा सोडाही घालून घेणार आहे। मी चिमूटभरच सोडा घातलेला आहे, नाही घातलात तरीही चालेल। तर इथं आपण थोडंसं आता बेसन घालून घेऊया। इथे मी 2-3 चमचे बेसन घातलेलं आहे आणि आता आपण थोडंसं पाणी घालून त्याला छान फेटून घेणार आहोत। जेवढं आपण छान फेटून घेऊ तेवढेच भजी छान स्पंजी होतात, जाळीदार होतात। त्यासाठी आपल्याला इथं हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे। तुम्हाला थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं अजून पाणी घालू शकता। मला इथं थोडंसं पीठ कमी वाटत आहे, तर मी अजून थोडंसं बेसन पीठ घालून घेणार आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा। त्यानंतरही आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे। तुम्ही फेटून थोडा वेळ ठेवायचा असेल तर त्यामध्ये मीठ आणि सोडा घालू नका। जेव्हा तुम्हाला भजी बनवायचे आहेत तेव्हाच तुम्ही सोडा आणि मीठ घाला।
तर आता बघू शकता हे छान आता फेटून झालेलं आहे. तर मी एकीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवले होते, ते आपल्याला 1 चम्मच त्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला हाताने हलवायचं नाही, कारण तेल छान गरम झालेलं आहे, तर आपल्याला हाताला भाजू शकतं. तर आपण चम्मचच्या साहाय्याने ते हलवून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण भजी सोडून घेऊया. भजी म्हणजेच पकोडा, मराठीमध्ये भजी म्हणतात, त्यामुळे मी भजी म्हणलेले आहे. तर आपल्याला भजी दोन्हीही साईडला छान परतून घ्यायचे आहेत. भजी आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत छान परतायचे आहेत. आणि नंतर आपल्याला काढून एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. आधी आपण कढी बनवलेली होती, त्यामध्येच आपल्याला ते भजी पकोडा घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी मंद आचेवरती फक्त गॅस चालू केलेला आहे, जास्त फास्ट केलेला नाही, नाहीतर कढी आपली पुन्हा फाटू शकते. त्यासाठी आपण तिला हलवतच राहायचं आहे आणि एक 2-3 मिनटं झाले की गॅस बंद करायचा आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.